सुमारे 250 वर्षांपूर्वी पेशव्यांच्या सुभेदारांनी वसवलेलं कर्जत मधलं दहिवली गाव, या गावात त्या काळातील पुरातन विठ्ठल मंदिर व मंदिर पंचायतन आहे। नमस्कार, मी दिनेश। कर्जत मधल्या उल्हास नदी काठी वसलेल्या 50 फुटी विठ्ठल मूर्तीचं दर्शन घेऊन दहिवली गावाला जोडणाऱ्या पुलावर आलो। पूल पार करून उजवीकडे विठ्ठल मंदिराकडे चालत निघालो। 5 मिनिटांनी मंदिरापाशी पोहोचलो। प्रशस्त परिसरात मंदिर पंचायतन आहे। आजूबाजूला पुरातन दगडी व कौलारू बांधकाम शैलीतली आणखी काही मंदिरं दिसली। तिथून मग मुख्य मंदिरात दर्शनासाठी निघालो। मुख्य मंदिराबाहेर भक्कम तटबंदी व दगडी दरवाजा आहे, त्यातून मंदिर परिसरात प्रवेश केला। परिसरात सर्वप्रथम राम, लक्ष्मण व सीता यांच्या मंदिरात दर्शनासाठी गेलो। त्यांचं दर्शन घेऊन बाहेर आलो व मुख्य मंदिराबाहेर काळ्या बेसॉल्ट दगडातील आकर्षक दीपमाळ दिसली। आधी लांबूनच अनोखं मंदिर पाहिलं व मंदिरात दर्शनासाठी निघालो। आत आल्यावर सर्वात आधी रंगमंडप लागला, तिथून मग सभा मंडप व मुख्य गाभाऱ्यात प्रवेश केला। मुख्य गाभाऱ्यात प्रसन्न अशा विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीचं दर्शन घेतलं। दर्शन घेऊन रंगमंडपात थोडा विसावलो। बाहेर येऊन आजूबाजूचा शांत परिसर पाहिला व परतीची वाट पकडली। हे मंदिर नेमकं कुठे आहे, तेथे कसं जायचं, मंदिर पंचायतन म्हणजे नेमकं काय, हे सर्व जाणून घ्यायचं असल्यास त्याचा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला माझ्या दिनेश नवले या YouTube चॅनलवर पाहायला मिळेल।